चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 8 दिवस टिकणारे साठवणीचे सुक्के वाटण. लास्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. 10 मिनिटामध्ये टिफिनसाठी झटपट असं आपण भरलं वांगं बनवलं होतं आणि त्यामध्ये जो मसाला मी वापरला होता हाच तो मसाला आहे. मी तुम्हाला सांगितलंही होतं की त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर करणार आहे आणि हीच ती रेसिपी आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. तीळ ना मी छान निवडून घेतलेले आहे. त्यामध्ये कचरा वगैरे असेल तो सगळा मी व्यवस्थित ना साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे घेऊया. शेंगदाणे सुद्धा मी निवडून घेतलेले आहे. शेंगदाण्यामध्ये ना खडे असतात. शेंगदाणे सुद्धा छान निवडून घेतलेले आहेत. सेम प्रमाण आपण सगळ्या साहित्याचं घेणार आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ. आता आपण 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेऊया. सुका खोबऱ्याचा किस ना हा मी विकत आणलेला आहे रेडीमेड. तुमच्याकडे आपलं घरातलं जे खोबरं असतं ते किसून घेतलं तरी चालेल. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी रेडीमेड किस घेतला आहे. गॅस ऑन केला आहे आणि त्यावर मी एक जड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे आणि छान तापवून सुद्धा घेतली आहे. आपल्याला ना आता यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि मसाला भाजण्यासाठी ना आपल्याला जड बुडाचीच कढई वापरायची आहे किंवा कुठलंही भांडं वापरा, जड बुडाचं वापरा. पातळ बुडाचं जर वापरलं ना की मग मसाला जळतो आणि तो कच्चा सुद्धा राहतो आणि खराब सुद्धा होईल. आता आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि छान खरपूस ना स्लो गॅसवरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. मसाला भाजताना सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणेच भाजायचे आहेत, कारण ना खोबऱ्याचा किस आणि तीळ हे ना भाजण्यासाठी खूप हलके आहेत, पटकन भाजतात आणि ते अगोदर भाजले ना की कढई खूप गरम होईल, खूप जास्त तापल्या जाईल आणि शेंगदाणे टाकले ना की ते जळतील, वरतून भाजले जातील, आतून कच्चे राहतील. त्यामुळे ना सर्वप्रथम शेंगदाणेच भाजायचे. हे बघा, शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्यांचा कलर छान बदललेला आहे. आता भाजले की नाही कळेल कसं, बघा अलगद त्याचं कवर सुटतं आणि 2 तुकडे सुद्धा होतात, म्हणजेच आपले शेंगदाणे ना छान खरपूस भाजले गेले आहेत. आता आपण ना शेंगदाणे काढून घेऊया. शेंगदाणे काढून घेतले आहेत. आता आपण खोबरं टाकूया. खोबऱ्याचा किस आपल्याला लगातार ना परतत राहायचा आहे चमचाने, कारण खोबऱ्याचा किस हलका असतो आणि तो फार पटकन जळतो. त्यामुळे ना त्याला एकसारखं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. हात थांबवायचा नाहीये, असं सलग आपण परतून घेऊया. हे बघा, खोबऱ्याचा किस देखील छान भाजले गेलेला आहे. त्यातलं जे खालचं हलकं एकदम जळालेलं आहे ना ते मी काढून टाकणार आहे. आता आपण तीळ टाकूया. तीळ सुद्धा ना आपण छान खरपूस अशी भाजून घेऊया. मसाला भाजताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये. आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल वापरायचं नाहीये, सुक्काच आपण भाजून घेतोय. कारण ना तीळ, शेंगदाणे आणि खोबरं यामध्ये नॅचरली ऑइल असतं आणि तीळ, शेंगदाणे, खोबरं हे ना आपल्याला मसाल्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये खाणं सुद्धा हे शरीरासाठी आपले खूप हेल्दी असतं. तीळ शक्यतो बरेच लोक कमीच वापरतात, पण तीळमध्ये ना भरपूर सारं कॅल्शियम असतं आणि मसाल्यामध्ये रोजच्या वापरात ना थोडीशी तीळ वापरायलाच हवी. तिळीचा कलर थोडासा बदललेला आहे, बघू शकताय तुम्ही. थोडीशी ब्राऊन आपली तीळ झालेली आहे आणि तीळ अशी तडतड उडायला लागली ना की समजायचं आपली तीळ छान खरपूस भाजली गेली आहे. आता आपण तीळ सुद्धा काढून घेऊया. सगळा मसाला आपण एकत्रित एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपल्याला ना मसाला पूर्ण गार करायचा आहे आणि त्यानंतरच आपण याचं वाटण करणार आहे. गरम गरम आपल्याला वाटण करायचं नाहीये, कारण गरम गरम वाटलं ना की त्याची वाफ तयार होते आणि त्याला घाम येतो आणि घाम आल्यामुळे ना मसाला आपला खराब होऊ शकतो, कारण आपण सुक्कं वाटण करतोय. त्यामुळे आपल्याला याला पूर्ण थंड करायचं आहे आणि त्यानंतरच वाटायचं आहे, नाहीतर कन्नट वास सुद्धा येऊ शकतो. सगळा मसाला आपण छान गार करून घेतला आहे. अर्धा तास मी याला गार करून घेतला आहे आणि आता आपण ना छान याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. वाटण वाटण्याची जी पद्धत आहे ना ही आपल्यावर डिपेंड करते. तुम्ही जर सुक्या भाजीसाठी वाटत असाल तर तुम्ही थोडंसं, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडं जाडसर सुद्धा ठेवू शकता. मी पूर्णपणे याला बारीक केलेलं आहे. जास्त बारीक केलं ना की आपण त्याला ग्रेव्ही भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो.
घट सुक्क केलं की मग ग्रेव्हीमध्ये वापरलं की ते थोडंसं दाताखाली आपल्याला करकर लागेल, त्यामुळे पूर्ण छान असं बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। सकाळी सकाळी ना खूपच घाई असते, आपल्याला जर टिफिन बनवायचे असले तर मुलांचा डब्बा असतो किंवा आपण स्वतः वर्किंग असलो तर सगळं आवरून आपल्याकडे वेळ फारच कमी असतो आणि त्यामुळे ना आपण जास्त करून सकाळी डब्यासाठी ना सुक्याच भाज्या बनवत असतो। पण या पद्धतीने जर तुम्ही वाटण करून ठेवलत ना तर तुम्ही चमचमीत भाज्यासुद्धा सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये बनवू शकता। हा मसाला भाजण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो, कारण हा साठवणीचा मसाला आहे आणि त्यामुळेच याला ना थोडासा वेळ देऊन भाजावं लागतं। एक दिवस थोडासा वेळ देऊन आपण 8 दिवसाचा वेळ नक्कीच वाचवू शकतो। एक मी घट्ट झाकणाचा डब्बा घेतला आहे प्लास्टिकचा, तुमच्याकडे काचाचा असेल तर अजूनच बेटर, तुम्ही त्याच्यातसुद्धा भरून ठेवू शकता। फक्त हवाबंद असणं गरजेचं आहे, याला ओपन ठेवू नका, कारण मग याचा ना वास उडतो आणि भाजीची चव जाते, त्यामुळे असं हवाबंद डब्यामध्येच याला आपल्याला भरून ठेवायचं आहे। आणि व्यवस्थित तुम्ही जर याला भाजलत ना तर तुम्ही याला फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी चालेल। चला तर मंडळी, घाईच्या वेळेमध्ये उपयोगी पडणारं असं सुक्कं वाटण आपलं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।